नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण हळदीचा ओंकार बसला आहे. आता आम्ही त्याची हळद बघूया कशी लागते ते. आणि इकडे मंडपात बायका जेवण करायला बसलेत, त्याची व्हिडिओ काढणार आहे मी. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आता तेजाच्या घरात जाऊया आपण. त्याच्याचा कार्यक्रम चालू आहे, फोटोशूट वगैरे चालू आहे आतमध्ये. त्यानंतर आम्ही जाणार आहोत मंदिरात, नवरा मंदिरात जातो. वाजत गजत जाणार आहे. तसं आपले खालोबाच्या इकडे आहेत, खालोबाच्यामध्ये बसले बघा काका. कोकणाची परंपरा म्हणजे खालोबाच्या. आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये. नाश्ता वाटतंय ताजा, छान नाश्ता एकदम. वडे आणि हे काय झालं बोलतात, शिरा गोड वडे आणि लॅप्सी. हा लॅप्सी बोलतात ना, बरोबर लॅप्सी बोलतात. चला त्याच्या निघतोय आपला मंदिरामध्ये. सर्वप्रथम सुडकोली गावामध्ये श्री हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराचे दर्शन घ्यायला आला तेजा. असे 3 मंदिर आहेत, 3 ते 4 मंदिर आहेत. तर आपण सर्वप्रथम हनुमान मंदिरात दर्शन घ्यायला आलं आहे तेजा. पुढे अजून 2 मंदिर आहेत. एक गावदेवी मंदिर आहे, परत श्री गणपती चं मंदिर आहे, आणि परत स्वयंभू मंदिर पण आहे, स्वयंभू. असे 4 मंदिर फिरणार आहेत. आता इथून दर्शन घेईल तेजा. नंतर पुढचा मंदिरात गावातून पूर्ण आपलं गाव पण बघायला भेटेल आणि दर्शन पण घ्यायला भेटेल. बघूया, आपण जाऊया आता त्याच्या सोबत जाऊया दर्शन घ्यायला. आणि प्रत्येक गावची वेगळी प्रथा असते, म्हणजे लग्नाची. काय ठिकाणी असं वेगळ्या पद्धतीने करतात, काय ठिकाणी अशा पद्धतीने करतात. पण चांगली पद्धत आहे एकदम, मला लय आवडली. कारण गावामध्ये आपल्या जेव्हा मंदिर असतील त्या मंदिराचं दर्शन घेणं आवश्यकच आहे. आपलं चांगलं कार्य आहे तर. चला आता पुढच्या मंदिरामध्ये जाऊया आणि आपण तेजाचं गाव पण दाखवूया. सुडकोली तालुका अलिबागमधला सुडकोली गाव खूप मोठं आहे. आणि मंदिर बघा, लय भारी मंदिर आहेत गावामध्ये. तुम्हाला दाखवणार आहे, तिन्ही पण मंदिर दाखवणार, एक नंबर मंदिर आहेत. असे प्रत्येकाच्या गावात असलं तर किती मजा येईल मंदिर. कारण प्रत्येकाच्या गावात असे एवढे मोठे मंदिर नाही दिसत. तर आम्ही सुडकोलीमध्ये पहिल्यांदा असं बघितलं की मंदिर एवढे भारी भारी मंदिर आहेत. तर तेजाचं गावही असं बघायला भेटलं. आणि तेजाचं गाव बघा, छान गाव आहे. गावामध्ये असं फिरायला पण भेटलं मला, जरा गाव पण बघायला भेटलं. गावची माणसं, घरं वगैरे. गावी तर बहुतेक गावी आहेत माणसं त्यांच्या. आता पुढच्या मंदिरामध्ये आपण जाऊया. पुढचं मंदिर आहे गावदेवी मंदिर आहे. गावदेवी मंदिरात आपण
आज दर्शन घ्यायला जाऊया पहिलं. गावाला आल्यावर कोण बघू शकता गावदेवी मंदिर सुडकोली गावचं, त्याच्या गावचं गावदेवी मंदिर किती छान आहे. मंदिर बघूनच असं वाटतं की किती भारी असेल गाव पण. तर देवीचं दर्शन घेईल त्याच्या, आपण पण घेऊ देवीचं दर्शन. त्या मानाने आपल्याला गाव पण बघायला भेटलं, गावची मंदिरं पण दर्शन पण घ्यायला भेटलं देवांचं. किती भारी वाटतं एकदम. गावदेवी आहे सुडकोली गावची. आता त्याच्या दर्शन वगैरे घेईल या मंदिरामध्ये. नंतर पुढच्या मंदिरामध्ये आपण जाऊ, श्री गणपती बाप्पा मंदिरामध्ये जाणार आहोत पुढे. गावदेवी मंदिर झाल्याच्या नंतर ते दर्शन घेऊन इथं गावदेवी मंदिर. चला आता दर्शन घेऊया श्री गणपती बाप्पा मंदिराचं. गणपती बाप्पा मंदिर बघा सुडकोली गावचं, तेजाच्या गावचं गणपती बाप्पाचं मंदिर बघा किती छान मंदिर आहे. हे पण तिसरं मंदिर आहे, म्हणजे एकाच गावामध्ये 3 मंदिर, एवढे मोठे मोठे मंदिर आहेत ना, एवढे छान मंदिर आहेत. श्री गावदेवी मंदिर, श्री गणपती बाप्पा मंदिर, श्री हनुमंत मंदिर, असे 3 मंदिर मोठे मोठे आहेत. आता पुढे नंतर श्री स्वयंभू मंदिर पण आहे. आता इकडे तर त्याचे दर्शन घेईल गणपती बाप्पाचं. नंतर पुढच्या आपण पुढे दर्शन घ्यायला जाऊ स्वयंभू मंदिराकडे.
चला आता दर्शन घ्यायला जाऊ श्री स्वयंभू मंदिरामध्ये. तशी श्री स्वयंभू मंदिर दाखवणार तुम्हाला. दर्शन घेणार आहे तेजा. आता जाऊया आपण सोबत तेजाच्या. लहान पोरं पण आहेत सगळ्या आणि घरातली माणसं आहेत तेजाच्या, ताई वगैरे सगळ्या. चाललो आहे गावातूनच. गाव मोठं आहे आता, एवढा अजून पुढे खूप आहे गाव. तेजाचं मामाचं घर आहे. ॲक्च्युली सुडकोली गावामध्ये 2 लग्न आहेत. एक तेजाचं लग्न आहे, दुसरा एक लग्न आहे त्याच गावामध्ये. तर त्या दुसरा नवरा तिकडून येतो आहे आणि इकडून तेजा आहे. तर त्या नवऱ्याच्या इकडून जातात माणसं. तर आता आम्ही तिकडे त्या साईडला जातो स्वयंभू मंदिराकडे. तर इकडून वाजत गाजत ते लोक जात आहेत आणि आम्ही इकडून जातात. 2 लग्न. हे पण गावच्या देवीचं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. तर या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. दर्शन झाल्यानंतरला मग श्री स्वयंभू मंदिरामध्ये जाऊ दर्शन घ्यायला. देवडी मोठी आहे ना. आता श्री स्वयंभू मंदिरामध्ये आलो आहे आणि त्याचे दर्शन घेतो आहे. त्यामुळे आपल्याला पण दर्शन घ्यायला भेटलं श्री स्वयंभू मंदिराचं. आणि आता दर्शन घेऊन नंतरला मग घरी जाणार दर्शन घेऊन श्री स्वयंभू मंदिर. एकच आहे ना आतमध्ये. डॅममध्ये पाणी आहे का? पूर्ण आटला पाला पाठवला टाकमध्ये पकडायला भेटली. आणि यो एक हार देते इकडे बाबू. हार दे. नारळ द्या विशाल. नारळ द्या. हा, द्या. एक नारळ घ्या. नारळ त्यांच्याकडे आहे ना. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ. आणि तेजस सगळ्या मंदिरामध्ये पाया पडत असा नवरदेव इकडे येतो. मंदिरांच्या जेवढ्या पण मंदिरं आहेत ना गावामध्ये तेवढ्या मंदिराच्या पाया पडायचं.
नंतरला परत मांडवामध्ये प्रवेश केला नाही तेजसने. तर आता इकडचे रीतिरिवाज मस्त असे आहे. तर आपण भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच वगैरे करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.